सारासार विचार करा उठाउठी, सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची. दयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. दयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. तुका म्हणे कोटी तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. पांडुरंगा
चिंतने निरसेल संकट तरा दुर्घट भवसिंधू प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा असून महाराज या अभंगाच्या द्वारे सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला आम्हाला उपदेश करतात विठाला कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडं प्रास्ताविक सांगणं आवश्यक आहे. मागील 5 वर्षापासून श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी भगवान पुरुषोत्तमाच्या सानिध्यात होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं फार मोठा विस्मयकारक, फार मोठा आदर्शकारक आणि फार मोठा चांगल्या स्वरूपात साजरा होतो. यासाठी मी प्रारंभी सगळ्यांना विनंती करतो की हा सगळा कार्यक्रम संपन्नतेला जाण्यासाठी सगळे गावकरी मंडळी याच्यासाठी तनमन धनानं सहकार्य करणारे आहेत. यामध्ये कीर्तनाचे यजमान असतील, याच्यामध्ये गायक वादक मंडळी, याच्यामध्ये सगळी मंडळी, पण या सगळ्यांचे यजमान होत असलेले किंवा अन्नदानाचे यजमान होत असलेले किंवा या ठिकाणी सेवादान देत असलेले हे गावातले सगळे मंडळी अत्यंत परमार्थ प्रेमी निर्माण झाली आहे. पहिलाही आपल्या गावात परमार्थ होता नाही असं नाही, परंतु कसं आहे त्याचं कुठेतरी प्रकटीकरण असं भव्य स्वरूपात झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळं गाव एकत्र आलं पाहिजे. सगळं गाव एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून हा सगळा सप्ताह एका ठिकाणी एका छत्राखाली सगळ्या गावकऱ्यांच्या तनमन धनाच्या सहकार्यानं होतोय. यासाठी एकदा सगळ्या गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा. सगळ्या गावकऱ्यांसाठी जशा टाळ्या वाजल्या तशा आमच्या हरिभक्तीपरायण संदीपान महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. याचं कारण आहे संदीपान महाराज आणि मी आम्ही दोघं शैक्षणिक दृष्ट्या अध्यात्म दृष्ट्या अथवा शैक्षणिक दृष्ट्या आम्ही दोघं एकाच वयाची, सोबतच आम्ही परमार्थाला लागलो, सोबतच आम्ही मृदंगाची बोलाई शिकत होतो, सोबतच आम्ही परमार्थ कीर्तनाचा अभ्यासही करत होतो. आळंदीला आम्ही सोबतच्याच काळात होतो, राहतही एकाच परिसरात होतो, भेटी कमी होत होत्या पण परिसरात एकाच राहत होतो. केळगाव परिसरात आमचं वास्तव्य असायचं. मधून अधून कधी ते आमच्या रूमवरती यायचे. माझी त्यावेळेस ज्ञानेश्वरीची साधना चालायची. असं थोडक्यात सांगण्याचा तात्पर्य भाग आहे आमचा आणि संदीपान महाराजांचा जसा गावात स्नेह होता तसा आळंदीतही राहिला आणि आळंदीशिवाय तसा इतरत्रही राहिला. आता त्यांच्या लक्षात आहे का नाही माहित नाही, परंतु सरपटी मात्रा 4 आणि सरपटी मात्रा 8 सोबत आम्ही अगदी तंतोतंत सोबत होतो. त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माझ्या पक्क लक्षात. सरपटी मात्रा 8 सरपटी मात्राच्या उतरणीपर्यंत आपण अगदी तंतोतंत सोबत होतो. जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचं एकमेकाला आता की तोच बोल चालू आहे, हा चालू आहे का, तो चालू आहे का, याच्याबद्दल चौकशी व्हावी. आहोत गावातली, परंतु संपर्क मात्र नंतर नंतर जसं माझं कार्यक्षेत्र बदलत गेलं, महाराजांचंही कार्यक्षेत्र वेगवेगळ्या दृष्टीनं बदलत गेलं आणि अशा स्वरूपानं बऱ्याच दिवसानं का होईना आम्ही एका मंडपामध्ये, एका स्टेजवरती, एका ठिकाणी आहोत याचा मला आनंद आहे. विठाला जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी सगळी ही भूमीच वंदनीय भूमी आहे. लक्षात ठेवा, पंढरी तीर्थक्षेत्राचं महात्म्य सांगत असताना साधू संत सांगतात ते तृणानी पाषाणी वडाळाने. जर आम्ही पंढरीला गेलो तर त्या पंढरपूर क्षेत्रामधलं तृण असो, पाषाण असो, म्हणजे गवत असो किंवा दगड असो, तो प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. तिथे प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाचं स्वरूप आहे. म्हणून पुढे जाऊन बोलतो बाबांनो, लक्षात ठेवा आपल्या गावामध्ये जे जे जन्माला आले आणि जे जे सगळे आहेत ना, लक्षात ठेवा भगवान पुरुषोत्तमाच्या कृपाशीर्वादानं पुरुषोत्तम स्वरूपच आहे. भगवान परमात्मा प्रतिष्ठित झाला, तिथे तो भगवान परमात्मा पुंडलिकासाठी आला असेल तर तो पुंडलिकासाठी आलेला भगवान परमात्मा तिथे आल्यानंतर सगळं पंढरी हे देवमय जर झालं असेल तर आमच्या पुरुषोत्तमपुरीच्या आगमनानंतर आमची पुरुषोत्तमपुरी खऱ्या अर्थाने नरोत्तमाने भरलेली आहे. कळाला का शब्द? नरोत्तम म्हणजेच पुरुषोत्तम. पुरुषार्थात नर, नर अर्थात पुरुष, पुरुषोत्तम आणि अर्थातच नरोत्तम स्वरूपानं आमचं गाव आता नडतंय आणि परमार्थात त्यामध्ये संघटित होते आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात परमार्थ होतोय की मी त्याला विस्मयकारक, स्वतःला मी विस्मय मानतो या सगळ्या गोष्टीचा. पहिल्याही वर्षी मी महाराजांना अगदी 2 वेळेस रस्त्यावर उभा राहून म्हणलो तर महाराज कोणतीही सेवा असेल मला सांगा, मी त्याच्यामध्ये अन्नदान असेल काय जे म्हणाल त्या पद्धतीने मी त्याचं सेवादान द्यायला तयार आहे. कारण आपल्या गावात सत्ता होतो याच्यासारखं मोठं काही नाही. आम्हाला काय होत होतं माहिती का, खरं सांगतो महाराज तुमचे उपकार झाले माझ्यावर फार मोठे. 40 नाही बऱ्याच गावांना जेव्हा सतत फिरतोय, 40 गावात आपल्या शिष्यमंडळीचे शिष्यमंडळीच्या गावाच्या बाहेर सुद्धा फिरत असताना मला कधी लाजीरवाणं वाटत होतं की अरे गावात पाहिजे तर तसे 9 महाराज आणि गावात सत्ता होत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट होती. विठाला
मोठा यशस्वी प्रयोग तुम्ही राबवून दाखवला. 5 वर्ष त्याच्यासाठी पूर्ण झाले. गावातली सगळी तरुण मंडळी, जाणकार मंडळी, जुनी मंडळी, नवी मंडळी सगळे तुम्हाला त्या पाठीमागे सहकार्य करत आहेत. मी सगळ्या जुन्या मंडळी, कारण लक्षात ठेवा, जुन्यांना टाळून आम्ही पुढे जाऊ शकत नाही, कारण ते नसते तर आपण नसतो. विठाला उगम पावल्याशिवाय गंगा समुद्राला मिळत नसते. तसं जुने लोक होते म्हणून मधल्या अवतार तरुण मंडळीच्या हाती हा परमार्थ आलेला आहे. आणि असाच हा परमार्थ पुढे संक्रमित होत 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 यावत चंद्र दिवाकरम. ज्यावेळेस मी भगवान पुरुषोत्तमाचं आता नवीन होणारं मंदिर पाहायला गेलो ना, महाराज मला स्वप्नातला एक सप्ताह दिसला. आणि तो स्वप्नातला सप्ताह पुढे तुमच्या मार्गदर्शनानं, गावकऱ्यांच्या सहकार्यानं तोही संपन्न व्हावा. कारण जेव्हा भगवान परमात्मा प्रतिष्ठित होतील आपल्या स्वतःच्या जागेवरती, मंदिरामध्ये प्रतिष्ठित होतील, तर तो पाठीमागचा आणि सगळा परिसर, त्या परिसरामध्ये अशा भव्य दिव्य स्वरूपात कार्यक्रम व्हायला पाहिजे की जसा हा पुरुषोत्तम आहे ना, तसा तो सप्ताहोत्तम झाला पाहिजे. विठाळा भगवान पुरुषोत्तमाच्या सानिध्यामध्ये होत असणारा हा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे हे दोन्ही मृदंगाचार्य, जसे मी माझ्या या दोन्ही हातांना माझ्या इंद्रियाचं अविभाज्य घटक मानेल माझ्या शरीराचं, तसं हे दोन माझ्या मनाचे अविभाज्य घटक आहेत. हरिभक्तीपरायण संतोष महाराज आणि हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज. जसं मी माझ्या शरीराला, या दोन हाताला माझ्या शरीरापासून वेगळं करू शकत नाही, तसं हे दोन व्यक्ती माझ्या अंतःकरणातून कधीही वेगळे होणारे नाही, तसं कोणीच वेगळे होणारे नाही. परंतु हे मृदंग वादनात अत्यंत तत्पर बनले आणि मृदंग माझ्या आवडीचा विषय म्हणून. विठाला पाठीमागे उभे असणारी सगळी टाळकरी मंडळी, आता कसं आहे, मागे उभे म्हणून सगळे मान वळवून मी पाठीमागच्या प्रत्येकाची नावं सांगू शकत नाही. तुम्ही म्हणाल त्याला काय हरकत आहे? हरकत अशी आहे की सकाळच्याला मी सहज थकून, आता 2-4 नाही, मागील 8-10 दिवसापासून दररोज मला घरी जायला जवळपास 3-4-2 असा वेळ होतो. कंटाळून गेलो होतो. मला चांगला आळस द्यावा, म्हणजे एकदाचा अंगातला आळस निघून जाईल असं म्हणून जोरात आळस द्यायला गेलो. आणि जी पाठीवर शिर चढी आता मानेपर्यंत की मला ओळखच येणार. म्हणून इथून उभे असणारे आणि या विनेकऱ्यापर्यंत जे काही सगळे टाळकरी मंडळी ज्यांनी पहिली चाल गायली ते जवळ आले, म्हणून त्यांचं नाव आता साहजिक येते. हरिभक्तीपरायण कचरो महाराज, हरिभक्तीपरायण नाना. पलीकडे मला वाटतं भगवान महाराज उभे, त्याच्या पाठीमागे इकडे अजून कोण कोण उभे नाव सांगा मग सांग. हरिभक्तीपरायण अनु महाराज, पुन्हा अजय महाराज, पुन्हा इकडे अजय महाराज उभे. हा पुढे तात्या, अजून विष्णू पंत आमच्या महाराज उभे. हा पुढे कचरो महाराज. म्हणजे बाहेर गावची टाळकरी मंडळी आहेतच आहेत, परंतु आमच्या गावकरी मंडळीनं त्याच्यामध्ये अशी हायलाइट करत नाहीये की बा यालेच नाही एवढे मोठे मुली जेवण आपण बसावं. लक्षात ठेवा, यालाच खरा परमार्थ म्हणतात. कोणी असावं पण आपणही त्याच्यात असावं हे म्हणतात. अशा स्वरूपानं माझ्यासाठी सगळेच तुम्ही वंदनीय आहात, सगळेच तुम्ही पूजनीय आहात. माझ्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे मातृभात जेवढ्या मातामाऊली आहेत ह्या सगळ्या मातृस्थानावरती जेवढे सगळे पुरुष मंडळी हे सगळे ते माझ्या खऱ्या अर्थानं वडीलधारी स्वरूपाचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेकडे जाणार आहे. आवर्जून आमची काका मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय जणू काका, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे हनु काका आणि तसेच आमचे रामप्रसाद महाराज, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो बरं का, कारण आपल्याला वेळ हा बंधनकारक आहे. वेळेच्या आत कार्यक्रम संपायचा. इथं मला आल्याबरोबर कोणी म्हणलं 8 ते 10, मी म्हणलं मग आता घड्याळ तरी पहा किती वाजले. आता काय आपण खटवांगाच्या पलीकडे गेलो, एका तास खटवांगा त्याला 1 तास आपला दबावून कसं राहिलाय. ही चांगली सन्माननीय आणि चांगली वंदनीय माणसं आहेत. तुम्ही सुद्धा चांगली पूजनीय आणि सन्माननीय माणसं आहेत. तशी आजची माझ्या कार्यक्रमाची यजमान सुद्धा मला फार स्वाभिमान वाटावा. माझ्या आजच्या कीर्तनाचे यजमान जर कोण असतील तर असं झालंय, आमची माती आमची माणसं, गाव माझी माती, हे गाव माझी माती आहे. आणि इतरचे जे निर्माण झालेले हे जे माझे यजमान आहेत ते माझीच माती आहे, नात्याची माणसं आहेत, ते माझीच माणसं आहेत. आमची माती आमची माणसं असा कार्यक्रम पुढे जाऊन बोलू का.
एवढा मला विनोद वाटला जेव्हा गेल्या वर्षी मला आमंत्रण दिलं म्हणजे महाराज पुढच्या वर्षी तुमची कीर्तनाची सेवा आहे. मी म्हणलं चला भाग्याचा उदय, माझा कुठेतरी भाग्याचा उदय झाला भगवान पुरुषोत्तमानं. कारण शास्त्राचं वाक्य लक्षात ठेवा, पूर्वजे प्रतस्पर्णी होऊन आज मुद्दाम चालल्यावर कीर्तनाला इथे आलेले आहे. फक्त एक आहे इथे उपस्थित नाही पण घरी आहे. भाऊ म्हणजे मी इथून बसून कीर्तन आहे बरं का तुझं गुरुवर्य भाऊ मी नेहमी करता कीर्तना सांगत असतात नरेवा दंड मादाय रक्षांती पशुपाल. भगवान परमात्मा कधी एखाद्या जनावर सांभाळायसारखा हातामध्ये काठी घेऊन उभा राहत नाही, जनावरांना सांभाळून तसं सांभाळत नाही. लक्षात ठेवा भगवान परमात्म्याला एखादं कार्य जर संपन्नतेला न्यायचं असेल, भगवान परमात्म्याला एखादं कार्य जर महत्वाचं करून घ्यायचं असेल ना तर तो कुणाच्या तरी मनात प्रेरणा निर्माण करत असतो आणि त्याच्या माध्यमातून ते कार्य यशस्वी करत असतो. म्हणून मी आजची माझी सेवा म्हणजे भगवान पुरुषोत्तमाचा कृपाशीर्वाद समजतो. विठ्ठल आणि त्या दोघांचेही मी कौतुक व्यक्त करतो. ते दोघेही माझे मित्र आहेत, बालपणीचे ते दोघेही माझे मित्र आहेत. आणि आमचा विठ्ठलकर आमच्या शेतीची सगळी पाहणीच करायला तो आहे असं आहे. आणि हे दोघेही एवढे हुशार आहेत ना, मला फोन करून म्हणते महाराज जेवणाची काय सोय आहे. म्हणलं सांगा तुमच्या देव बापाला. महाराज इकडे तिकडे जेवत नाही म्हणजे मग फोनवर तुम्हाला सांगतो या जेवण करा आणि कीर्तन करा. आवर्जून काल पुन्हा एक फोन आला महत्वाचा. म्हणले महाराज तुमची दक्षिणा. महाराज तुमची दक्षिणा. मी म्हणलं सांगतो की. म्हणजे कधी सांगता म्हणलं कीर्तनात सांगतो. कीर्तन जाहीर सांगतो. पुन्हा कसं कोणाला वाटावं किती दिले काय नाही दिले, काय देणार आहे काय नाही देणार सगळ्या जगाला कळावं. म्हणलं सांगू का प्रामाणिकपणे बाबांनो, सगळ्यांची परवानगी आहे, तुम्ही सगळे म्हणजे मातामौली स्वरूपामध्ये खरं सांगा. सांगू का माझ्या कीर्तनाची दक्षिणा? आजच्या माझ्या कीर्तनाची दक्षिणा किती आहे? 2 लाख. ते म्हणे आता ऊसाचं मी हेमामध्ये याच्यात नावावर ऊसाचं मी. माझ्या कीर्तनाची दक्षिणा किती आजची? 2 लाख. तेव्हा एवढी कशी लक्षात ठेवा. 5 वर्षांना आपल्या गावात सप्ताह होतोय. माझाही जीव ओढतो नाही असं नाही, दरवर्षी मीही व्यस्त राहतो. गेल्या वर्षी माझी तारीख तुम्ही मागितली आणि मी गेल्या वर्षीच नमूद करून ठेवली की आपल्याला याच्यामध्ये तारीख आपल्याला निश्चित ठेवायची. लक्षात ठेवा या 5 वर्षात यजमान स्वरूपानं आपण नाना महाराजांचं यजमान व्हावं आणि नाना महाराजांचं कीर्तन घ्यावं असं माझ्याकडे लक्ष देणारे हे दोघं निर्माण झाले. मग त्याचं पहिल्या एकाचं लक्ष आणि त्या दुसऱ्याचं लक्ष अशा दोघांचं लक्ष माझ्यावर आहे. म्हणजे माझ्या कीर्तनाची दक्षिणा 2 लाख. त्या प्रेमानं त्या मित्रांनी माझी तारीख घ्यावी हे विशेष आहे. लक्षात ठेवा मी आदरणीय जिजांची आठवण नेहमी करता भागवत कथा सांगत असताना करत असतो. कृष्णस्यासे सकाकश्चे ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. मी या श्लोकावर आलो. किंवा सूर्यस्यासे सखा. जेव्हा या ठिकाणी या श्लोकावर मी येतो त्यावेळेस आवर्जून आदरणीय जिजांची मी आठवण करत असतो. बाबांनो लक्षात ठेवा आमच्या पुरुषोत्तमपूरला प्रातस्मरणीय दादांचे एक मित्रही होऊन गेले आणि एक भक्तही होऊन गेले ज्यांचं नाव होतं साहेबराव जिजा. ज्या जिजांनी सबंध आयुष्यभर आमच्या आजोबांचा शब्दच मोडला नाही. आमचे आजोबा त्यांना सोबत घेतल्याशिवाय कधी अन्न त्यांनी घासच तोंडात घेतला. एवढं प्रेम होतं एवढं प्रेम. बरं प्रेम होतं, मित्रही होते आणि दादांचे भक्तही होते. आणि योग माझा चांगला असा आहे. लक्षात ठेवा भगवान पुरुषोत्तमाच्या सानिध्यात वयानं 12व्या वर्षाचा जेव्हा होतो ना त्यावेळेस याच भगवान परमात्म्याच्या सानिध्यात आदरणीय जिजा हे माझ्या पहिल्या कीर्तनाचे यजमान आहे. माझ्या जीवनातल्या पहिल्या कीर्तनाचे यजमान आदरणीय जिजा झाले. मला स्वतः घ्यायला माजलगावला आले आणि त्यांनी माझं पहिलं कीर्तन भगवान पुरुषोत्तमाच्या प्रांगणात पहिलं कीर्तन आयोजित केलं. ते जिजा आणि त्या जिजाचा नातू आणि त्या जिजांची ज्यांच्यावर श्रद्धा त्या दादाचा मी नातू. हा स्नेहभाव 3ऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत आहे आणि अशा अत्यंत प्रेमाचा अत्यंत स्नेहाचा अत्यंत आपुलकीचा होत असणारा हा कार्यक्रम यथामती यथावकाश आता उर्वरित वेळेत सेवा कीर्तन करण्याचा प्रयत्न आहे. कीर्तन सेवेसाठी घेतले
केलेला अभंग हा उपदेश प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी साधू संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. का उपदेश करतात त्याचं कारण आहे, पहिलं कारण आहे उपदेशाची जाण तुम्हाला आम्हाला आहे म्हणून. मला असं सांगा, साधू संतांनी कुठं जनावरांना उपदेश केलेला आहे का? की बैलांना सांगितलंय का बाबा तुम्ही गळ्यामध्ये माळी घाला, असं कुठं बैलांना सांगितलं का? नाही सांगितलं. त्याचं कारण आहे बैलांना गळ्यात माळ घाला सांगून काही उपयोग होत नाही, कारण बैल गळ्यात माळ घालत नाही. हे जर माणसाला कळालं नाही तर आता कीर्तन काय सांगू. विठाला लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आम्ही पारमार्थिक बनलो पाहिजे. साधू संतांनी याच्यासाठी आम्हाला स्पष्ट सांगितलं, माणसाच्या जन्माला आला तर बाबा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वारकरी व्हा. होय होय वारकरी वारे पाहे पंढरी. बाबा तुम्ही वारकरी व्हा आणि भगवंताच्या भक्तीला जा. हा उपदेश आहे, परंतु हा उपदेश करून हे जग कोणी जात होत नाही. म्हणून या जगाला जागृती देण्यासाठी साधू संत भावे चरणी ठेवा माझा चुकविव्यथा जन्माच्या. हा उपदेश आहे तुम्हाला आम्हाला साधू संतांनी नेहमी करता उपदेश केला नव्हे. साधू संतांच्या अवताराचं उपादान कारण सांगत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय स्पष्ट सांगतात, बाबा हे साधू संत इथं आले कुठून आणि कशासाठी आले? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे बोलिले ऋषी साज भावे वर्ताया. किंवा याचा सारखा अजून एका ठिकाणी महाराज सांगतात की खऱ्या अर्थानं ते साधू संत धन्य आहे की ते इथे उपकार करण्यासाठी आले. येथे येथे उपकारासाठी आणि आले घर यावर मी येथे हे प्रमाण काय घेतलं त्यातून तुमच्या किंबहुना लक्षात आलं नाही. येथे उपकारासाठी अजून नाही कळलं. येथे उपकारासाठी रथस्वामी दादांच्या स्वरूपामध्ये एक संत आपल्याही गावात अवतीर्ण झाले आणि ज्यांनी आपल्या परिसराला परमार्थाला लावलं येथे उपकारासाठी.
करतात ते पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन तुमच्या आमच्या चरणाला लागून म्हणतात लागोनी या वैकुंठाहून आली भगवत स्वरूपाचा जन्म अधिकार ते मला देतात आणि म्हणतात येथे उपकारासाठी आली बदल द्यावे तुमचे अधिकार एवढा असून तुमच्या आमच्या पायाकडून म्हणतात लागून या पाया विनवित होतो मा करे काळी गोळामुखी नाम बाबा भगवंताचं नामस्मरण करा कारण का जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही जर भगवंताचं भजन नाही केलं तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्माला पण जन्म सार्थकी करायचा असेल तर काय करावं असं जेव्हा साधू संतांना पुढे विचारलं तेव्हा साधू संतांनी उत्तर दिलं अभंगाचं सारा सारा विचार सारा सारा इतिहासात असं झालं होतं म्हणे एकदा एका राजाच्या समोर त्याचा मुलगा होता बादशाहच्या समोर गेलो बादशाहच्या समोर गेल्यानंतर बादशाहच्या हत्ती अशी जाऊ लागले समोरून युद्धातले हत्ती ते युद्धातले हत्ती समोरून जाऊ लागल्यानंतर हा रजपूत राजा होता तो रजपूत राजा जिंकून आला आणि आल्यानंतर त्या बादशाहने म्हणले क्यों आपके पास ऐसे हाथी नहीं है क्या क्यों आपके पास ऐसे हाथी नहीं है त्यावेळेस त्याने सांगितलं हमें हाथी की जरूरत नाही आम्हाला हत्तीची जरूरत नाही त्यामुळे कसं काय त्यामुळे आमच्याकडे एक माणूसच वाघासारखा समोरसारखा आम्हाला हत्तीची गरज नाही त्यामुळे तुम्ही हत्तीची शिकार करणार म्हणजे हो कोण करू शकतं म्हणले यापैकी कोणताही हत्ती निवडायचं त्याच्यासोबत युद्ध करायचं आहे कोणाची तयारी म्हणली याच्यासोबत युद्ध करेल त्यावेळेस ते म्हणले याच्यातला हत्ती मारायला आमच्याकडे मोठ्या माणसाची गरजच नाही आमच्यातलं लहान लेकरू सुद्धा या हत्तीला मारेल म्हणजे कसं काय दाखवा म्हणले त्या राजाला स्वतःचा मुलगा होता त्या मुलाला नुसतं पुढे सरकारला सांगितलं जा आणि कर त्या हत्तीसोबत युद्ध त्या मुलानं अवघ्या काही मिनिटात युद्धनीतीत निपुण असताना एका हत्तीला लगेच खाली पडलं ही ताकद आपल्या भारत देशातल्या बालकात आहे जसं इतिहासात या सगळ्या क्षेत्रात युद्ध क्षेत्रात होती की नाही तशी आता आपल्या परिसरातल्या एका नवतरुण बालकात ही ताकद येते की तो चांगल्या चांगल्या रणांगणावरती आणि चांगल्या ठिकाणी चांगले भजन करू शकतात याचं हे प्रतीक आहे हा प्रातस्मरणीय दादांचा फार मोठा कृपा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना पुढे चला मला पुढे बोलायचं महाराज वर्णन करतात मग तुम्हाला मला उपदेश केला बाबांनो उपदेश करून सांगितलं सारा सारा विचार करा उठावठी नाम करा कंठी विठोबाची आता सगळ्यात पहिली गंमत काय की तुम्हाला मला उपदेश केला पण का उपदेश केला याचं कारण आहे बरं का आम्हाला उपदेश करण्यामागं महत्वाची दोन कारण आम्हाला स्वतः कळत नाही आणि आम्ही दुसऱ्याला सांगितल्याचं ऐकत नाही याच्यामुळे फार मोठा मोठा आहे प्रातस्मरणीय दादाने फार सुंदर गोष्ट सांगावी बरं का प्रातस्मरणीय दादाने म्हणा की एकदा झाला असं एका राजाला एक मुलगी त्या मुलीचं लग्नच जमेल आता असं सध्या होत नाही बरं का आता मुलाचं जमेल असा विनंती काढायला त्या मुलीचं काही केल्याला पण जमायला तयार नाही परेशान राजा झाला आणि एवढा परेशान झाला जेवढे परेशान आता तुम्ही बसून झाला की एवढ्या वेळेचं कीर्तन चालून अजून एखादा जोक सांगितला नाही महाराज नाही हे कीर्तन आहे विठाला विनोद सांगून कीर्तन करणारा महाराज नाही पण अनुषंगाने आले म्हणून बोलतो त्या राजाने विचार केला आपल्या मुलीचं लग्न विवाह जुळत नाहीये काय करावं
त्याच्यासोबत सुद्धा एक मित्र होता. त्या मित्राला त्यांनी बोलवून घेतला. तो त्याच्या या युद्ध क्षेत्रामध्ये प्रधान उपप्रधान अशा पदावर होता. त्याला बोलवून घेतला, मित्र एक काय हे बघ, मी राजा नाही आणि तू माझा पदाधिकारी नाही, पण एक सगळ्यात तुला महत्वाचं बोलायचं की मला माझ्या मुलीचं लग्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या मुलीचं लग्न कुठे जमून येत नाही. एखादा कोणीतरी चांगला मुलगा हो आणि एकदाच हिचं लग्न लावून टाक, म्हणजे मी मोकळा झालो. तुमच्या सारख्या सोयी पण पाहिजे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? फार मोठ्या अडचणी तसं काय असं ते म्हणजे तू त्याची काळजी करू नको. कसा मुलगा बघ ते म्हणजे याच्या दोन गोष्टी कमी ते म्हणजे त्याला काय काही भागतच नाही, फक्त भागून घेणारे असले पाहिजे. जगात बऱ्याच ठिकाणी भागत नाही याचं कारण एकच आहे, कारण ते भागलीच नाही. विठाला कधी कधी भागवायसारखं नसतंय बरं का, हे खरंय. कधी कधी भागवायसारखं नसतं. हे भागवा आमच्या नशिबात, देवबापाच्या नशिबात खाली कमी आहे. देवबापा घ्या भागवून, सुपारी किती आहे देवबापा घ्या भागवून. अहो मी एकदा हे सगळेच गावाला गेले आणि माझ्यावरती एकदा लग्न लावायची पाळी आली. तर जवळची गोष्ट आहे, कुठं झाली सांगत नाही. आणि मग तिथं लग्नाला गेलो, अचानक वारा सुटला, मंडप उडाला, सगळी पळापळी झाली आणि मग त्या एक जणाच्या हॉलमध्ये लग्न लागायचं ठरलं. सगळी गर्दी तेवढ्या आम्ही देवबाप्पा म्हणून आम्हाला मध्ये सोडलं आणि मग बऱ्याच वेळा बाहेर बसलेले मग सगळे माणसं म्हणू लागले, अहो देवा काही कमी असं तर घ्या भागून, काही कमी असं तर घ्या भागून, काही कमी असं तर घ्या भागून. मी म्हणलं नवरीच नाही आली, आता काय भागून. म्हणजे काही काही गोष्टी भागायच्या, परंतु भागवून घ्यायचं ठरलं तर काही काही भासतं. त्याने सांगितलं, राजा म्हटलं आहे एखाद दोन मुली कमी असले आपण भागून घेऊ, पण एकच लग्न लावून टाकले माझ्या मुलीचं, हरकत नाही. गेला एक चांगला मुलगा पाहिजे, त्या मुलीला योग्य वयाला गुणाला अनुकूल असा मुलगा शोधला आणि त्या मुलाचं लग्न ठरलं. आणि मग ते लग्न ठरल्यानंतर गंमत अशी झाली की ते लग्न ठरलं आणि लग्नाच्या आदल्या दिवशी एक पूजा असते, त्याला काय म्हणतात? पूजा म्हणायचो, नाचायचं नाही. आता त्याला हळद म्हणते. हा, त्याला काय म्हणतात? शेवंती नाही, काय म्हणते? सीमांत पूजन म्हणतात. सीमांत पूजन जुन्या काळी गावाच्या बाहेर काही मारुतीरायांचे मंदिर असायचे, तिकडून आलेल्या वऱ्हाडाचं स्वागत करायला आम्ही लोक जायचो आणि त्या सीमेवरती, गावाच्या सीमेवरती आलेल्या नवरदेवाचं पूजन व्हायचं आणि नवरदेवाचं पूजन झाल्यानंतर एकमेकाला स्वागत केलं जायचं आणि मग त्यांना गावात आणलं जायचं. तेव्हाच ते सीमांत पूजन. आपण त्याची केली शेवंती. विठाला सीमांत पूजन चालू होतं. सीमांत पूजनाला बसल्यावर बसून नवरदेव. आता नवरदेव रुसला, राजाच्या कानावर गोष्ट गेली. आता भावकीचा मान गेला होता लागला आणि राजा आपल्या सगळ्या मोठ्या लोकात थाटात बसला होता आणि नवरदेव रुसला म्हणून राजाच्या कानावर गेले की राजाला प्रधानाला बोलून घेतलं. जो मित्र होता त्याला इकडे ते तूच सोयी पण जुळव म्हणते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस लोक सोयी पण जुळवायला घाबरत नाही बरं का, कारण काही बिघडलं की तूच केलं होतं ना, तूच जुळवलं होतं ना. ते बघते की कोण काय बसलाय ते पळत त्या पोराकडे गेला. काय झालं तुला, काय पाहिजे? राजाचा जावई तोळ्याला मागशी तर किलोला भेटल. आजच्या भावात हिशोब तुम्ही लावून बसा, कीर्तन झालं सांगा किलोला हे म्हणल्यावर किती पैसे होते? तोळ्याला मागशी तर किलोला भेटल एवढं राजा तुला होणारा सासरा आहे. काय पाहिजे तुला? त्याला जे पाहिजे याच्या कानात सांगितलं आणि याच्या कानात सांगितलं की या प्रधानानं मंडप सोडून बाहेर निघून गेला. जसा एखादा मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेला की संपर्क होत नाही. आज जिस मोबाईल नंबर को डायल कर रहे हैं वो कव्हरेज क्षेत्र से बाहर है, तो बाहेर निघून जातो. तसं याला राजा म्हणतो कुठे गेला हळूच त्याची नजर गेली. राजा त्याच्या मागे गेला, हे थांब, कुठे गेला, कुठे चालला? तो म्हणला, राजे साहेब आता आपलं काम संपलं, मी काही थांबू शकत नाही, मी निघून चाललो. कशामुळे जातो? त्यावेळेस त्याने सांगितलं, आता माझं कामच नाही, आपण बोलूच शकत नाही. झालं काय? तो नवरदेव रुसला कशामुळे? त्याने सांगितलं, त्यानं मला काय पाहिजे ते सांगितलंय, पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही त्याला देऊ शकत नाही. वाक्याला तुला लक्षात घ्या. तो जो बोलला आहे त्याला जे पाहिजे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मी जरी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्याला देऊ शकत नाही. आता विचार करा. ते म्हणजे अरे काय म्हणतो मी राजा, मी जर ठरवलं तर त्याला पाहिजे ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे राजेसाहेब तुम्ही राजे असूनही देऊ शकणार नाही. आता क्षमा मागून बोलतो बरं का, शब्द दादांचे मी स्पष्टतः सांगतोय, पण माझा अधिकार नाही म्हणून क्षमा मागतो अगोदर. ते राजाने सांगितलं सांग, मी द्यायला तयार आहे. काय पाहिजे त्याला? ते म्हणले आता तो पोरगं म्हणतंय आता मला राजाच्या पोरीसोबत लग्न करायचं नाही, आता मला राजाच्या बायकोसोबतच लग्न करायचं. राजाला जी तलवार उपसली आहे, तलवार उपसली, एक पाय पुढे एक पाय मारून टाकतो म्हणजे आकार आहे कळत करायला गेला काही. ते म्हणले तेच तर म्हणा
तो काय म्हणला, तेच तर ना राजेसाहेब तुम्हाला म्हणलं होतं त्याला 2 गुण कमी आहे. काय म्हणले 2 गुण कमी आहेत तर त्याला विचार करावा ना. ते म्हणले तेच तर कमी आहे, त्याला स्वतः विचार करता येईल. त्याला पहिला गुण कमी पडला, त्याला स्वतः विचार करता येत नाही. ते म्हणले तू जाऊन सांग. ते म्हणले दुसरा तोच तो गुण कमी, ते कोणाचाच ऐकत नाही. विठ्ठल लक्षात ठेवा, माझा दृष्टांत संपला. आता मला सिद्धांतावर आवड करतो. सिद्धांत हा आहे की तुम्ही आम्ही ते सुमांत पूजनाला बसलेला तो मुलगा आहे ना, ते तुम्ही आम्ही सगळे साधू संत तुमच्या आमच्या पाया पडून सांगले. आम्हाला स्वतः विचार नाही परमार्थ कसा करावा याचा, आणि साधू संत सांगून आम्ही चांगला परमार्थ करत नाही, म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यासारखे निंदनीय आहे. विठाला सगळ्यात महत्वाचं सांगितलं बाबा, सार विचार करा. उठा तुम्ही सार आणि आसार दोन्ही प्रकारचे विचार करा. सार काय आणि आसार काय याचा जर विचार केला तर साधू संतांनी त्याचा विचार फार सुंदर येथे सार भगवंत निर्गुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिमार्ग किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार ज्या या सगळ्या तत्वज्ञानाच्या बैठकीवर जर पाहिलं तर सार म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे, ते सोडून बाकी असार अशा स्वरूपाचे म्हणून त्रिगुण असार निर्गुण हे सार. प्रत्यक्ष भगवान परमात्मा हा सार आहे, बाकी सगळं असार स्वरूपाचा असल्या कारणानं तुम्ही आम्ही सार आणि आसाराचा विचार केला पाहिजे. यालाच सदा याला सद असत विवेक म्हणतात, याला सदसत विवेक बुद्धीची म्हणतात ना, ही तत्वज्ञानाच्या भाषेत तिला म्हणतात. ज्याच्यामध्ये सत्य ज्ञान असलं पाहिजे आणि असतची ओळख असली पाहिजे, असतही माहित पाहिजे आणि सतही माहित पाहिजे. तुम्ही म्हणाल असतही माहित पाहिजे सतही माहित पाहिजे, हे कशाला काय गरज आहे असत आणि सताची? लक्षात ठेवा, कधी कधी चूक काय हे माहित असलं हेही महत्वाचं असतं, कारण काय केल्यानंतर चुकतं याच्यावरच काय केलेलं बरोबर होतं हे ठरतं. सिद्धांत सांगतो. आता ही सगळी लाईट वगैरे सगळीकडे तेजस्वी असा कार्यक्रम. मला सांगा ही लाईट कुणामुळे आहे? हे पुरुष शाळेत जातात त्यांना माहित असेल. विजेचा शोध कोणी लावलाय करो? एकदम बरोबर आहे. आपल्या गावातल्या पोरासाठी काय वाजवलं थॉमस अल्वा एडिसन, बरोबर आहे की
एकदम हुशार भेटलो असे उत्तर दिले पाहिजेत. पण नाहीतरी शाळेत शिकवायला गेल्यानंतर शाळेतल्यांनी सुद्धा असे उत्तर दिले पाहिजे आणि कीर्तनात बसलेल्यांनी सुद्धा असे उत्तर दिले पाहिजे. महाराजांना प्रश्न विचारले पाहिजेत. असंही माझं म्हणणं आहे की फक्त महाराजांना प्रश्न विचारले पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे बसलेल्या श्रोत्यांनी सुद्धा महाराज लोकांना प्रश्न विचारले पाहिजे. आपण एवढं त्यांना मान देतो, एवढं त्यांना अन्नदान देतो, नंतर एवढ्या दक्षिणा देतो, एक दोन प्रश्न विचारला काय बोल आहे थॉमस अल्वा एडिसन नावाचा फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला या जगाच्या पाठीवरती. त्यांनी हा विचित्र शोध लावलेला आहे. मग असे अनेक शोध त्याला लावले तर त्यापैकी एक शोधाची अशी गंमत झाली म्हणे की त्यानं तो शोध लावत असताना 1000 वेळेस त्याचा तो प्रयोग फसला. महिने निघून गेले त्याच्यामध्ये, तो काही यशस्वी व्हायला तयार नाही, कंटाळून गेला शेवटी. आणि 1000 वेळेस चुकलेला प्रयोग जेव्हा नंतर त्याचा 1001व्या वेळेस यशस्वी झाला, असा आनंदाने उड्या मारू लागला, असा आनंदाने उड्या मारू लागला. जितक्या आनंदाची उडी पहिली मला गावातून तुमचं कीर्तन म्हणल्यावर उडी मारली होती. मग तसं तुम्ही आठवड्याला 2-4 कीर्तन कॅन्सल करणार आहे. बऱ्याच वेळेस तुमच्या बाहेरगावचेच कीर्तन आता परवाचे चालत फोन घेऊन गेला म्हणजे नाही शक्य. मग बरेच असे कीर्तन कॅन्सल करायला लागतात. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा मला माझ्या गावातलं कीर्तन आलंय हे ज्यावेळेस मला लक्षात आलं काय आनंद वाटला. खरंच सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे, थोडं विषयात होते पण आवर्जून बोलतो. जेव्हा आज मी घरून निघालो का त्यावेळेस मला पहिल्यांदा लक्षात आलं की माहेराला जाणाऱ्या बाईला काय ओढ असते माहेराला जायची. माझ्या आईला, माझ्या पत्नीला, मी माझ्या सगळ्या स्नेही लोकांना नेहमी करता माता मावळ्यांना काय यांना माहेराची ओढ असते, काय यांना माहेराची ओढ असते. पण आज जेव्हा कीर्तनाला येऊ लागलो माझी अवस्था म्हणजे कीर्तनाच्या भाषेत सांगू का, पहिलो दूरदेशी मज आठवे मानव माझी अवस्था म्हणजे आईला नोकरी करायची म्हणून जाणले होते, परंतु 99% 80% भाग मी जालन्यात शाळा झाली की जालन्यात नसल्यातच जमा असतो किंवा कुठेतरी भेटीला कुठेतरी कार्यक्रमाला येतच राहतो. आणि आज जेव्हा निघालो माझ्या कानात एकच बोलू लागलो की बस बाई बाई जाते माहेरा बाई एडिसनने उडी मारली आनंदात. मला बस आपला प्रयोग यशस्वी झाला. 1001 वेळेस प्रयोग यशस्वी झालेला एडिसन आनंदात उड्या मारायला लागला. आणि उड्या मारता मारता त्याच्या नोकराला पाहिलं जो ती प्रयोगशाळा सांभाळायचं काम करायचं बाहेर बसून. तो आत आला, साहेब काय झालं, साहेब काय झालं. तो मला खुश झाला. कशामुळे खुश झालो, मला फार आनंद झाला. आणि कशामुळे आनंद झाला म्हणजे 1000 वेळेस एक प्रयोग चुकला आणि 1001व्या वेळेस यशस्वी झाला म्हणून मी खुश झालो. त्या नोकराला काय म्हणावं, कमाल दिले साहेब. 1000 वेळेस चुकला त्याचं दुःख वाटायचं तर त्याच्यानंतर एकदा यशस्वी झाला त्याचा आनंद वाटायला लागला तुम्हाला. 1000 वेळेस चुकलाच नव्हतो. अहो याच्यापेक्षा या 1001व्या वेळेस ज्या पद्धतीने प्रयोग केल्यामुळे तुम्ही यशस्वी झालात
तोच प्रयोग जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा केला असता तर 1000 वेळेस चुकण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तुम्हाला कोण विद्वान म्हणतो माहिती, कोण तुम्हाला शहाणा म्हणतो, 1000 वेळेस चुकले. त्यावेळेस लेडीजांनी फार सुंदर विचार सांगितला. लक्षात ठेवा, हा विचार या अभंगाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. कारण आसार कळल्याशिवाय सार कधी कळत नाही. म्हणून अगोदर आसाराची ही सुद्धा जाणीव आम्ही करून घेतली पाहिजे. त्या एडिसननी उत्तर दिलं, बाबा लक्षात ठेव, 1000 वेळेस या 1000 पद्धतीने हा प्रयोग केला की चुकतो, आणि या 1001 वेळेस हा प्रयोग केला की यशस्वी होतो. याच्यामध्ये एका वेळेची प्रक्रिया मला कळली नाही, तर या 1000 वेळेस प्रयोग केला अशा पद्धतीतून चुकतो, हे सुद्धा मला त्यातून ज्ञानच मिळालं. काय काय केल्यानं चुकतं आणि नेमकं काय केल्यानं बरोबर येतं हे जर कळायचं असेल तर आमच्याकडे विचार असावा, आणि तो विचार सार आणि असाराचा असावा. सारासार विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे. पण आता खरं सांगा, जग विचाराच्या मागे आहे का प्रचाराच्या मागे आहे? आमचे प्रचार तर काय कमीत नाही बुवा. आमच्या नियोजनात तमक्याच्या उपस्थितीत असं व्हायला कीर्तन की बघताच सोय नाही. मी BEd कॉलेजला शिकत होतो. शिकत असताना एक पत्रकार, फार मोठा चांगला पत्रकार तिथे आला, आणि त्या पत्रकारानं ज्या स्त्रीचा फोटो त्यावेळेस एक सखी नावाचं सदर निघत होतं, त्या सखी नावाच्या सदराबद्दल त्यानं छापलं. तो किंबहुना तिला अनेक चित्रपटामध्ये सुद्धा लोक साईन करत होते. असं त्या माणसाचं फार मोठं चांगलं नाव होतं, खूप हुशार होता. आमच्या BEd कॉलेजमध्ये शिकत असताना एक सुंदर अशी मुलगी ती त्या माणसाकडे गेली आणि त्या माणसाला म्हणाली, दादा तुम्ही माझा फोटो छापा, काढा आणि माझा फोटो तुमच्या सखी नावाच्या सदरावर छापा. त्यावेळेस त्यानं दिलेलं उत्तर मला फार आवडलेलं. लक्षात ठेवा, त्यानं सांगितलं, ताई तू म्हणतेस माझा फोटो काढा आणि छापा, हे बघ तू सुंदर आहेस नाही असं नाही, परंतु माझा फोटो काढून तुझ्या याच्यावर छापा म्हणजे मी प्रसिद्ध होईल असं जे तुझं मत आहे ना, त्याच्या उलट मी बोलतो, ताई तू अशी प्रसिद्ध हो की मला येऊन तुझा फोटो काढा वाटला पाहिजे. विठाला आता याच्यातून कोणाला काय कळाले काय नाही हे मला नाही माहित, पण मला जे कळाले ते तुम्हाला सांगितलंय. विठाला आमच्याकडे असा काही विचार असला पाहिजे. सारा विचार करा, उठा उठी, विचाराला फार महत्व आहे. सध्या जग विचाराला महत्व देत नाही. आता तुम्ही दादांनी जे दृष्टांत सांगा मला म्हणून सांगता येतात, आणि हा दृष्टांत जन्मभर सांभाळा बाबा, प्रत्येक जणाला सांगतो, प्रत्येक जणाला ज्याच्या लक्षात येईल ना हा दृष्टांत, त्याला हा दृष्टांत जन्मभर सांभाळा. तुमच्या जीवनात कधीच चूक घडणार नाही, कधीच वाईट होणार नाही तुमचं. हे दादांचा दृष्टांत माझ्या मनावर कोरलेला आहे, मनावर. माझ्या मनावर किंवा जास्त कीर्तनात सांगितलं नाही. आज विषय आलाय आणि गुरुवर्य भाऊंनी अभंग दिलाय म्हणून त्याच्यावर दादांनी म्हणा, एक राजा होता. त्या राजानं अरण्यात फिरायला गेला तर तिथं प्रवचन चालू होतं. राजा त्या प्रवचनाला बसला. महाराजाचं सुंदर वाक्य त्याला फार गोड वाक्य आवडू लागली, आणि एकदा महाराज सहज बोलून निघून गेले. बाबांनो लक्षात ठेवा, जीवनभर वागत असताना हे फारच महत्वाचे. काही जरी नाही ऐकण्यात आलं, काही जरी सगळं कीर्तन विसरा बाबांनो, पण एवढी गोष्ट कधी जन्मात विसरू. दादांच्या मुखातले वाक्य आहे, आणि त्या महात्म्यानं सांगितलं, म्हणावं दादा, तो महात्मा बोलून गेला, कानानं ऐकलेलं खोटं, कानानं ऐकलेलं खोटं, डोळ्यानं पाहिलेलं खोटं. एखाद्या मुली डोळ्यानं पाहिलेलं काय खोटं असतं का? कानानं ऐकलेलं खोटं असू शकतं, डोळ्यानं पाहिलेलं खोटं, मोबाईलवर पिक्चर पाहतो तेव्हा फार खरं आहे का? डोळ्यानं पाहिलेलं खोटं, दादाने म्हणावं कानानं ऐकलेलं खोटं, डोळ्यानं पाहिलेलं खोटं, मग कशाचं खरं? फक्त विचाराचं खरं. विठाला जगामध्ये जास्त पिढ्या दिले कशा आहेत? घराघरात भावाचा असो, गावागावात माणसाचा असो, तो तुला असं म्हणला की आम्ही त्याच्या विरोधात चालतो आणि लगेच त्याच्यावर विश्वास करायला लागलो. अत्यंत चुकीची गोष्ट. कानानं ऐकलेलं खोटं असू शकतं, डोळ्यानं पाहिलेलं सुद्धा खोटं असू शकतं. राजा म्हणला, आपल्याला आवडलं मग वाक्य,
त्या राजाने ते वाक्य लिहून घेतलं. घरी गेला की खडू घेतला की भिंतीवरच लिहून काढलं. जिथं भिंत दिसत तिथं लिहून काढायला. कानाला ऐकलेलं खोटं, डोळ्याला पाहिलेलं खोटं, विचाराचं खरं, जिथं तिथं लिहिलं. तलवार होती, त्या तलवारीवर सुद्धा लिहून काढलं. कानाला ऐकलेलं खोटं, डोळ्याला पाहिलेलं खोटं आणि विचाराचं खरं. एक दिवस राजा ज्या स्टेजीवर झोपत होता त्या स्टेज सजवायला एक फुलाने दररोज यायचा फुलमाळी आणि त्याला त्याच्यावर फुलं वगैरे टाकायचे. राजा त्या स्टेजवर झोपायचा. या मायाने विचार केला, आपलं बरंच वय झालं पण आपण कधी राजाच्या गादीवर बसून पाहिलं नाही. जुन्या काही पूज्यता होती, आता लोक सोडवायला निघालीत माणसं, कोणाला पूज्यतेचा विचार नाही. मला संतोषचं फार कौतुक वाटलं आता की वयोवृद्ध आमच्या नानाला चाल दिली आणि आमचे तरुण गायक हरिभक्तीपर्यंत महाराजाला चाल दिली. तर आमचे संतोष महाराज म्हणले नानाला अगोदर म्हणू द्या. त्याचा काय विचार होता हा मला माहित नाही, पण मला आवडलेला सांगतो, कारण वयाला तो बाबा मोठा आहे, त्याला मान अगोदर दिला पाहिजे. फार रीत होती. काय आदर होता सांगू काही आठवण झाली. आपल्याच गावातली एक व्यक्ती, सगळ्यांना जुन्या लोकांना माहिती, उत्तम काकांचे चिरंजीव, उत्तम काका त्यांचे चिरंजीव, मोठे चिरंजीव नाव उत्तम काका आपले देवबापा. म्हणजे आमचे ते तुम्हाला सगळ्याला लक्षात येत आहे का नाही याच्यासाठी मला माहिती आहे, पण किती जणांना लक्षात येते याच्यासाठी. दत्ता महाराज पावसाळ्याचे दिवस होते. गुरुवर्य भाऊंचा रेनकोट त्यांच्याकडे होता. भाऊ एका शेतात म्हणजे तुकोबाई भाऊ राहिले, हे मळ्यात थांबले. भाऊ वापस आल्यानंतर येणार होते, जर पाऊस पाणी आला तर रेनकोट घेऊन गेलो. पण भाऊ तुकोबाईत राहिले आणि हे मळ्यातच राहिले. इतका भयंकर पाऊस आला, इतका भयंकर पाऊस आला की रेनकोट होता पण भाऊ जवळ नव्हता म्हणून भाऊ भिजले. आणि रेनकोट असून दत्ता महाराज अर्थात आमच्या तुकारामजींचे वडील ते पण भिजले. पाऊस थांबल्यावर भाऊ आल्यावर म्हणले, अरे तुझ्याकडे रेनकोट होता ना, तू रेनकोट घातला नाही? ते म्हणजे नाही घातला. चल म्हणले आता दोघं भेटून घरी आले. एक जणांना विचारलं काय भाऊच्या अंगावर रेनकोट नव्हता, भाऊच्या जवळ रेनकोट नव्हता म्हणून भाऊ भिजले मान्य, पण तुझ्या जवळ रेनकोट होता मग तू कसं काय भिजला? एवढं सुंदर वाक्य आहे. भाऊनी मला ही गोष्ट सांगितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यावेळेस ते म्हणले, भाऊंचा रेनकोट आहे, मी कसा घडू, मी लहान आहे भाऊपेक्षा. लक्षात ठेवा बाबा, जीवनामध्ये आम्ही जर दुसऱ्याचा सन्मान केला ना, त्याचा सन्मान झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना जाऊन किती वर्ष झाले हे मी मोजू शकत नाही, त्यांना किती जण लक्षात घेतात हे मला माहित नाही. पण ज्यावेळेस एखाद्या ज्येष्ठाचा आदर करण्याचा विचार येतो ना, मला आठवते ते फक्त दत्ता महाराज. याला विचार केला, बसून पाहता इकडे तिकडे पाहिलं, बसला. आता मोठ्याच्या नाते, आता तुम्ही जरा मोठ्याच्या श्रीमंताच्या घरी जाऊन पाहिलं, माणूस बसला की आठ भाग बुडूनच होतो त्याच्यात. आता आमच्यासारखा वारकरी रस्त्याला चालावा, चढून थांबावा आणि मग त्याला एखाद्या मोठ्या श्रीमंताला म्हणावं, वारकरी वा या आमच्या घरी चहा प्यायला, आणि मग त्या वारकरी त्याच्या घरी जा आणि त्याच्या अशा मऊ सोफ्यावर बसावा. बापा बापा बापा, त्याला वाटतं आता पंढरपुराची घरी आपण उठून इतकं नरम लागत ते बापा, काय बसले आता उठावता नाका लावता. बसला की कमरा एवढा गेला, मला काय नरम, पाठ टाकून पाहू का कसं लागल ते. पाठ टाकली तर अजूनच मग वाटायला वा वा वा. म्हणजे राजाची गादी एवढी मऊ आहे, मग आपण पांघरून घेऊन पाहला म्हणून राजाचं जे पांघरून होतं ते अंगावर टाकलं. दिवसभराचा थकलेला 2 मिनिटात घोड्याला त्याचे हेलिकॉप्टर समजा काय घोरणार लोक. गुरुवारी भवानचे नेहमी सांगत असतात, घोरणाऱ्याची लोक घोरणारे लोक असे घोरतात की दुसऱ्याला असं वाटतं की आपण मोरतो काय वाटतं. भाऊ म्हणजे मी एकदा पंढरपूरला गेलो आणि झोपून भागून कुठेतरी बसावं म्हणून विचार केला, झोपावं म्हणून विचार केला, तर 2 माणसाच्या मध्ये झोपायला जागा नाही. तेवढ्यात झोपलो, पण झोपला तर 2 मिनिटात उठून घराच्या बाहेरच यावं लागलं, कारण मग तो काय असं वाटतं. म्हणजे कसं काय एकदम घोरत होता, पण याला खाऊ का म्हणायचं आणि शेतात का म्हणत होता. म्हणजे याला खाऊचा आणि त्याला खा झोपल्याला झोपावं बोलून जाऊ. जसा पडला तसाच झोपला, जसा त्याच्यावर पडला अंथरुणावर तशी झोपत लागली बाबाला. आणि जशी
जशी झोप लागली मग काय तेवढं राणी साहेब आल्या. राणी साहेब म्हणतात आता 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 मला कधी आणि पत्ता नाही. झोपी गेले. 2 शब्द बोलायचे राहिले. जाऊ दे थकले असतील. राणी साहेब राजे साहेब असे आहेत म्हणून समजून त्यांच्या शेजारी झोपले. आता प्रामाणिकपणे लक्षात ठेवा, मला तुम्हाला शेवटी विचारावर घेऊन जायचे बरं का. जीवनभर लक्षात ठेवा, प्रचाराच्या नादी लागू नका बाबांनो. जेवढे प्रचाराच्या नादी लागले त्याचा शेवटी परिणाम काय होतो हे महाराष्ट्रातल्या राजकारणानं सगळ्यांना दाखवून दिले. आपण का पक्षाचा माणूस नाही आणि आपल्याला काही नाही. आपला एकच पक्ष ते म्हणजे फक्त पितृपक्ष. आपल्याला बाकीचं काहीच पाहिजे. लक्षात ठेवा, प्रचाराच्या नादी लागू नका. राजा समजून राणी शेजारी झोपली. फुलमाळ्याला झोप लागली आणि रोजच्या वेळेला राजा जसा राजाला पाऊल टाकलं परपुरुषाच्या शेजारी आपली पत्नी निद्रिस्त हे पाहणं तलवार. एका क्षणात आता धडावेगळे मुडके करून टाकतो दोघांचे. या रागानं अत्यंत तळमळ्याची आणि मस्तकाला गेली तलवार जी उपसली. पण तलवारी वाक्य दिसले. काय वाक्य होतं? वाक्य पाठ करा बाबा. जीवनभरासाठीचा फार महत्वाचा सिद्धांत. कानानं ऐकलेलं खोटं, डोळ्यानं पाहिलेलं खोटं, विचाराचं खरं. किंवा म्हणलं आता याच्यात काय विचार करावा. धडधड समोर दिसायची माझी बायको एकच होती. हा भरपूर शेजारी झोपला. काय विचार करावा याच्यामध्ये? बघायला लागलो प्रधानजी काय जा अमुक ठिकाणी एक महाराज आहे. आम्ही उठून गेला. आता राजाच्या आज्ञावर म्हणल्यावर काय महाराज फक्त महाराज सापडला पाहिजे असे ते म्हणून काढायला लोक तयार आहेत. फक्त महाराज सापडला पाहिजे. लगेच महाराज उचलला काय टाकला काय गाडीत आणलं हजर पाहिजे. 10 मिनिटात महाराज राजासाहेब महाराजांना काय पुढची आज्ञा. महाराज त्या दिवशी प्रवचनातलं वाक्य पहा भिंतीवर आहे. हो घराघरात आहे. हो खांडावर आहे. हो माझ्या तलवारीवर आहे. हो दिसतंय. आता बघा कानानं पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, डोळ्यानं पाहतोय. बघा समोर काय माझी पत्नी एका परपुरुषाच्या शेजारी निद्रिस्त आहे. आता मी या दोघांचा नाश करणार आहे. पण तुमचं वाक्य खोट आहे हे दाखवायसाठी जाणलं तुम्हाला. तुमचं वाक्य खोट आहे हे दाखवण्यासाठी. ते म्हणले राजा इतक्या वेळ थांबला असता साधून 2च मिनिट थांबतोस का? मग माझं वाक्य खरं आहे का तुझा विचार खरा आहे हे तुला तलवार घेतली हातात. ते महाराज त्या मंचकाच्या म्हणजे त्या पलंगाच्या खाली गेले आणि खाली गेल्यानंतर तो माळी जो झोपलेला होता की नाही त्या माळ्याच्या माने खाली टोचे अशी घालून त्यानं ती तलवार टोचली. माने एकदम टोचली आणि मग टोचवल्यानंतर दचकूनच जागा झाला. जसं माणसं कीर्तन संपल्यावर जे विठ्ठल केलं की जागे होतात की नाही आणि संपलं का कीर्तन फार करून उठून जागा झाला. जसा उठून जागा झाला तसा तोंडातून शब्द अरे बापरे 1-2 मिनिट पडून भाऊ म्हणतो झोपच लागली मला. असं म्हणलं की त्याच्या आवाजानं राणी जागी झाली आणि राणी साहेब जागा झाल्यावर मग म्हणले असते ओम विश्व विष्णू षटकार भूत भव्य भव असं म्हणले असते. लक्षात ठेवा माता माऊलीला राग येऊ नये आणि राग आलं तर त्या रागाची कारण आपण असू नये नाही तर महाराज काहीच खरं नाही. पुन्हा काही खरं नाही बाबा. ती जगदंबा लक्षात ठेवा ज्याच्यानं कोणत्या देवाला कोणता असून मिळाला नाही ते ह्या माता माऊलीला मारले. अशी शिव्या द्यायला लागली. अशा रागाच्या भरात बोलायला लागली. राजाची राणी होती महाराणी. तुला अक्कल आहे का? कळतं का? तुला कळतं का? अरे राजा झोपला म्हणून तुझ्या शेजारी झोपले आणि मला काय माहिती तू होत असतो. मला राणी साहेब माफ करा चुकून चूक झाली. मला वाटतं किती नरम लागतं म्हणून पाहावं म्हणून झोपलो होतो. माझा काही त्याच्यामध्ये वाईट माणूस नव्हता. ते म्हणजे वाईट माणूस सोड. पण आता जर इथं राजा आला असता तर आपल्याला हे सुद्धा बोलायला वेळ मिळाला नसता. निदान आता तरी विचार कर. तेवढ्याच खालचा महाराज बाहेर आला आणि राजा साहेब हाताला धरून समोर आणलं. राजे साहेब आता ही तलवार आता हे तलवारीवरचं वाक्य आणि हे दोघं आता मात्र कोणाला ठरवा. मला एवढंच सांगायचं याच्यात गुन्हा राणीचा आहे का? याच्यात गुन्हा मायाचा आहे का? याच्यात गुन्हा राजाचा आहे का? याच्यात गुन्हा कोणाचाच नाही. पण रागाच्या भरात जेव्हा राजा त्याला मारायला गेला होता त्यावेळेस एक मात्र खरं होऊ लागलं. ते म्हणजे विचार नसल्याचा परिणाम वाईट घडणार होता आणि विनाकारण राजा आणि तो माणूस मेला असता. आणि जीवन लक्षात ठेवा बाबांनो साधन ऐकल्यावर विश्वास ठेवू नका. आपण एखाद्या डोळ्यावर पाहतोय त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. विचार विश्वास या विचारावर ठेवा आणि ज्याच्या ठिकाणी विचार आहे त्याचे जगात कल्याण आहे.
सारासार विचार कोणता? मला म्हणतात नाम धरा कंठी विठोबा.